नवी दिल्लीच्या जंतर मंतरवर दिल्ली पोलीस साध्या पांढऱ्या शुभ्र वेशात आले, पांढरे पडदे लावले आणि गेल्या 21 दिवसांपासून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांसाठी उपोषणाला बसलेल्या सोनम वांगचुक यांना उचलून नेलं आणि रुग्णालयात दाखल केलं. कोणतीच पूर्वसूचना नाही, आंदोलन करताना काही माहिती नाही. त्यामुळे हे सगळं इतकं नाट्यमयरित्या वेगात घडलं की तिथे उपस्थित सगळ्यांचाच गोंधळ उडाला. पण ही कारवाई जेवढी साधी दिसते तेवढी ती नक्कीच नव्हती. या कारवाई मागे दिल्ली पोलिसांचा 30 सेकंदांचा सिक्रेट प्लॅन होता, असं आता माध्यमांमधून समोर येतंय. सोनम वांगचुक यांना जंतर मंतरवरून उचलण्यासाठी दिल्लीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हा प्लॅन तयार केला होता. आता या कारवाईवरून आंदोलकांचा संताप वाढलाय. कॉक्रोच जनता पार्टीने दावा केलाय की केंद्र सरकार दडपशाही करून हे जन आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न करतंय. या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात की पोलिसांची रणनीती काय होती, हे सगळं कसं सिक्रेटली प्लॅन करण्यात आलं आणि याचा संसदेतील राजकारणाशी काय संबंध आहे. नमस्कार, मी रुपल आणि तुम्ही पाहत आहात विशेष भारी. तर नीट यूजी परीक्षेतील गैरप्रकार, पेपर फुटी आणि तांत्रिक अडचणींमुळे रद्द झालेल्या परीक्षा यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाल्यानं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते. कॉक्रोच जनता पार्टीने यासाठी आंदोलन सुरू केलं आणि या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सोनम वांगचुक यांनी जंतर मंतरवर बेमुदत उपोषण सुरू केलं आणि बघता बघता या उपोषणानं 21 दिवस पूर्ण केले. इतके दिवस अन्नत्याग केल्यामुळं वांगचुक यांच्या तब्येतीवर गंभीर परिणाम होऊ लागले होते. उपोषणाच्या 19व्या दिवसापर्यंत त्यांचं वजन तब्बल 9 किलोंनी घटलं होतं आणि डॉक्टरांनी अवयवांवर गंभीर परिणाम होण्याचा इशारा दिला होता. त्यांच्या प्रकृतीबाबत दिल्ली उच्च न्यायालयातही एक याचिका दाखल झाली होती, पण केंद्र सरकारनं उत्तर दिल्यानंतर न्यायालयानं ही याचिका निकाली काढली. वांगचुक यांच्या उपोषणाला अनेक मोठ्या नेत्यांनीही पाठिंबा दिला. आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल स्वतः जंतर मंतरवर पोहोचून त्यांना भेटले आणि केंद्र सरकारनं विद्यार्थ्यांच्या आणि वांगचुक यांच्या मागण्या ऐकाव्यात अशी अपील त्यांनी केली. आता मूळ मुद्द्याकडे वळूया. तर आज सकाळी घडलेली घटना ही अचानक घडलेली नव्हती, तर तिचं नियोजन आदल्या दिवशी पासूनच सुरू होतं. दिल्लीचे नवे पोलीस आयुक्त अनुराग कुमार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत ही प्लॅनिंग निश्चित करण्यात आली होती, असं पोलीस सूत्रांनी सांगितलं. आंदोलकांची संख्या सर्वात कमी असेल अशा पहाटेच्या वेळेत ही कारवाई करण्याचा निर्णय वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतला. सकाळने दिलेल्या वृत्तानुसार या ऑपरेशन मधली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे टायमिंग. सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके काही काळासाठी आंदोलन स्थळाहून बाहेर गेले होते. नेमकी हीच संधी पोलिसांनी साधली. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नवी दिल्ली जिल्ह्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांची शुक्रवारी बैठक झाली. त्यानंतर पोलीस ठाण्यांच्या प्रभारींना पहाटे 3 वाजता संसद मार्ग पोलीस ठाण्याजवळ फौज फाट्यासह येण्यास सांगितलं. संसद भवनात मॉक ड्रिल असल्याचं त्यांना सांगण्यात आलं. जेव्हा पोलीस 3 वाजता संसद मार्ग पोलीस ठाण्यात पोहोचले, तेव्हा तिथून मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात नेलं गेलं. या ठिकाणी जिल्ह्यातील तिन्ही डीसीपी हजर होते. पोलिसांना सांगण्यात आलं की सोनम वांगचुक यांना रुग्णालयात दाखल करायचंय, त्यासाठी 30 सेकंदांचा वेळ असेल. यानंतर सर्वांना जंतर मंतरवर पाठवण्यात आलं. रात्रीच बॅरिकेड्स हटवून कुणालाही आत प्रवेश देण्यास मनाई करण्यात आली. सोनम वांगचुक यांना हटवताना परिसरात जॅमर लावले होते, ज्यामुळे तातडीनं कुणालाही संपर्क करता आला नाही. रुग्णवाहिका सुरुवातीला केरळ भवन जवळ थांबवली होती. बाहेरून आलेल्या पोलिसांचा फौज फाटा जंतर मंतरच्या दोन्ही बाजूला तैनात केला होता. सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास अभिजित दिपके फ्रेश व्हायला जातो याची माहिती पोलिसांना आधीपासून होती. त्याच वेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी इशारा करताच पोलीस कर्मचाऱ्यांनी व्यासपीठाला घेरलं. जवळपास 30 ते 35 पोलीस कर्मचारी साध्या वेशात बॅरिकेडिंग केलेल्या आंदोलन स्थळात शिरले. पोलिसांनी सर्वात आधी वांगचुक यांचा बिछाना मोठ्या पांढऱ्या चादरींनी चारही बाजूंनी झाकला, म्हणजे काय घडतंय हे बाहेरून कुणाला दिसू नये. यानंतर काही सेकंदातच त्यांना स्टेजवरून उचलून मागच्या बाजूनं बाहेर नेण्यात आलं. सकाळने दिलेल्या वृत्तानुसार वरिष्ठ अधिकारी रुग्णवाहिका आणि पोलीस वाहनांजवळील नियंत्रण कक्षातून संपूर्ण कारवाईवर लक्ष ठेवून होते. वांगचुक यांना रुग्णवाहिकेत बसवल्यानंतर वाहतूक पोलिसांनी मार्ग मोकळा ठेवला, जेणेकरून वाहन कुठल्याही अडथळ्याविना थेट सफदरजंग हॉस्पिटलमध्ये पोहोचेल. आता या घटनेचा संसदेशी काय संबंध हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. तर कॉक्रोच जनता पार्टीने 20 जुलैला जंतर मंतर पासून थेट संसदेपर्यंत चलो संसद असा मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. विशेष म्हणजे हा मोर्चा संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नियोजित होता. हा मोर्चा केवळ एका संघटनेचा कार्यक्रम नाही, तर यात देशभरातील विद्यार्थी आणि तरुणांचा सहभाग असेल असं दिपके यांनी आधी जाहीर केलं होतं.
शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकता आणि सुधारणा या मुद्द्यावरून संसदेतही याआधी अनेकदा वादळी चर्चा झाली आहे. लोकसभेत नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना जबाबदार धरत जोरदार हल्लाबोल केला होता. तर समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनीही प्रधान पदावर असेपर्यंत हा प्रश्न सुटणार नसल्याचं म्हटलं होतं. या सगळ्या पार्श्वभूमीवर पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर आणि नियोजित मोर्चाच्या अवघ्या 2 दिवस आधी वांगचुक यांना हटवण्यात आल्यामुळं हे संसदेतील मोर्चाला कमकुवत करण्यासाठीच घडवलं गेलं का असा प्रश्न आता उपस्थित होतोय. जेव्हा जंतर मंतरवर पोलीस कारवाई सुरू झाल्याचं लक्षात आलं होतं तेव्हा आंदोलकांनी स्टेजकडे धाव घेतली आणि वांगचुक यांना नेण्यापासून रोखण्यासाठी अनेकांनी मानवी साखळी तयार केली. यावेळी पोलीस आणि आंदोलक यांच्यात धक्काबुक्की झाल्याचंही समोर आलंय. काही आंदोलकांच्या दाव्यानुसार पोलीस साध्या वेशात आले आणि आधी आम्ही डॉक्टर आहोत असं सांगितलं. नंतर उच्च न्यायालयाच्या आदेशाचा उल्लेख करत ते वांगचुक यांना घेऊन गेले. वैद्यकीय तपासणी पूर्ण होईपर्यंत थांबण्याची विनंती करूनही पोलिसांनी ती मानली नाही असा आरोप काही आंदोलकांनी केला. तर सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके यांनीही पोलिसांनी आपल्याला मारहाण करण्यात आल्याचा आरोप केला आणि ते पोलीस नसून आरएसएसचे गुंड असल्याचा गंभीर आरोपही केला. त्यांनी आता आपण हे उपोषण सुरू ठेवणार असल्याची घोषणाही केली आहे. दुसरीकडे दिल्ली पोलिसांनी मात्र आपली बाजू स्पष्ट करताना ही कारवाई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आणि वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार वांगचुक यांची प्रकृती खालावल्यामुळे आवश्यक वैद्यकीय उपचारांसाठी करण्यात आल्याचं म्हटलंय. सध्या वांगचुक सफदरजंग हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. डॉक्टरांच्या मते ते पूर्णपणे शुद्धीत आहे आणि त्यांची प्रकृती स्थिर आहे. पण दिपके यांनी उपोषण सुरूच ठेवण्याची घोषणा केल्यामुळं आणि 20 जुलैच्या चलो संसद मोर्चा अजूनही नियोजित असल्यामुळं हे प्रकरण इथेच थांबण्याची शक्यता कमी आहे. उलट येणाऱ्या काळात हे आंदोलन आणखी तीव्र होण्याची, सरकार आणि आंदोलक यांच्यातील संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जाते. बाकी पोलिसांच्या या कारवाईवर तुमचं मत काय हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.